भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणावर महाविकास आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेने थकीत असलेले अनुदान, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी दिलेले धानाचे चुकारे, ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे चुकारे, आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करणे व रेती टिप्पर चालकांकडून नागरिकांना नेहमी होणाऱ्या धमकीवजा अरेरावी बंद करण्याबाबत प्रभारी तहसीलदार जांभूळकर यांना निवेदन देण्यात आले। मागणी मान्य न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला। या धरणे आंदोलनात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, माजी आमदार अनिल बावनकर, माजी आमदार चरण वाघमारे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे यांच्यासह रमेश पारधी, बाळा ठाकूर, सुरेश मेश्राम, कान्हा बावनकर, शैलेश पडोळे, अमित मेश्राम, शिवजी बोरकर, भालचंद्र बोंद्रे यांच्यासहित महाविकास आघाडीचे तुमसर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनेचे लाभार्थी व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, अमृतलाल चढे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। आज तुमसर तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन इथं आपण सुरुवात केलेली आहे। संघर्षाची एक सुरुवात आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अपंगाचे पैसे असो, या डबल इंजन सरकारनं आतापर्यंत हे पैसे इथं दिलेले नाहीत। शेतकरी अन्नदाता आहे, पण अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र इथं सुरुवात झालेली नाही। असा शेतकरी विरोधी, जनसामान्यांच्या विरोधी हे सरकार आहे। त्याच्या विरोधात संघर्ष करण्याचा सुरुवात आज तुमसर या शहरातून आपण केलेली आहे। आम्ही सरकारला विनंती करतो की या गरिबांवर अन्याय नको करा। जो माणूस चालू शकत नाही त्यांना तुम्ही या तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवता। जो डेलीचा हातावर खाणारा माणूस आहे त्याला तुम्ही पैसे देत नाही। कुठं जातील जनता? केव्हा तुम्ही यांना न्याय द्याल? म्हणून यांना न्याय देण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीने आज इथं आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। तहसीलदार इथं आले आहेत, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही आंदोलन सोडवा, जे प्रश्न आहेत लवकरात लवकर तुमचे प्रश्न सोडवू, त्यांना आम्ही मान देतो आणि आमचे आंदोलन मागं करतो। पण येणाऱ्या काळामध्ये समजा त्यांना पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीत, रोडाचे प्रश्न असोत, नाल्यांचे प्रश्न असोत, इलेक्ट्रिकचे प्रश्न असोत, शेतकऱ्याचे असोत, धानाचे असोत, दवाखान्याचे असोत, टॅक्स वाढवण्याचे प्रश्न असोत, हे सगळ्या प्रश्नांना या सरकारने न्याय दिला नाही तर हा संघर्ष जारी राहील। आणि जेथपर्यंत या शेतकऱ्यांचा हक्क, भारतातील जनतेचं, लोकांचा हक्क, या तुमसरातील लोकांचा हक्क हे सरकार देत नाही, तेथपर्यंत हा संघर्ष जारी राहील। धरणे आंदोलन जे आदरणीय आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या काही आम्हाला सूचना केलेल्या आहेत, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना कळवतो आणि जे आपल्याला करणे आहे सूचनेनुसार, जसे लाभार्थी आहेत त्यांना तहसील कार्यालयात न येता आपण तलाठी स्तरावरच त्यांच्याकडून जे काही कागदपत्राची पूर्तता करायची आहे ती करून घेतोय आणि जे शिल्लक लाभार्थी आहेत ते लवकरात लवकर त्यांना अनुदान कसं प्राप्त होईल याबाबत काळजी घेतो।